हातकणंगले तालुक्यातील तिळवणी येथील भूखंडचोर सरपंच राजेश बाबासाहेब पाटील यांना पाठीशी घालून कोल्हापूरचा बीड जिल्हा बनवून पाहणाऱ्या कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेय एस यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून सुनील भीमराव गायकवाड आणि त्यांच्या कुटुंबाने कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या समोर अन्नपाणी त्याग उपोषण सुरू केले। मी बौद्ध समाजाचा असून आमच्या गावचे सरपंच राजेश बाबासाहेब पाटील यांनी आमच्या 750 स्क्वेअर फूट प्लॉट हडप करून आपल्या घरगड्याच्या नावावर केला आहे। या विरोधात मी गेली 2 वर्ष ग्रामसेवक, गटविकास अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे अनेक वेळा तक्रारी केल्या आहेत, परंतु मला आजअखेर न्याय मिळाला नाही। याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेऊन निर्णय देण्याचे आश्वासन दिले होते, परंतु मला आजअखेर न्याय मिळाला नाही। जाणीवपूर्वक दिरंगाई करून मनमानी करणाऱ्या ग्रामसेवक व सरपंचांना मदत करणाऱ्या अतिरिक्त कार्यकारी अधिकारी अरुण जाधव यांना निलंबन करण्याचे पत्र मी दिले होते। संविधानिक मार्गाने मी लढत असताना आपल्याकडून जाणीवपूर्वक चालढकल, वेळकाढूपणा, टोलवाटोलवी होत असल्याने माझ्यावर अन्याय होत आहे। लोकांच्या भेटीदिवशी ही कार्यालयातून अचानक गायब होणे, कोठे कशाला जातोय व परतण्याची संभाव्य वेळ याबाबत कार्यालयात कोणताही निरोप न ठेवणे, भेटीच्या वेळी तिष्ठत ठेवणे यामुळे मी अस्वस्थ झालो आहे। दप्तर दिरंगाई सेवा हमी कायदा धाब्यावर बसवून भूखंड हडप करणाऱ्या सरपंचांना पाठीशी घालणाऱ्या ग्रामसेवक, गटविकास अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर कोणतीही कारवाई न करता त्यांनी कोल्हापूर जिल्ह्याचा बीड जिल्हा करण्याचा प्रयत्न करत आहेत। भूखंड चोरीला पाठिंबा देऊन उद्याचे वाल्मिक कराड जन्माला घालत आहे। मला न्याय न मिळाल्यास मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेय एस यांच्या नावाने सुसाईड नोट लिहून ठेवणार असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले। सुनील भीमराव गायकवाड, मी तिळवणी तालुका हातकणंगलेचा रहिवासी आहे। मी बौद्ध समाजाचा आहे। गावचे सरपंच राजेश बाबासाहेब पाटील यांनी त्यांच्याकडे घरगडी म्हणून गेली 20-25 वर्षे काम करणाऱ्या घरगड्याच्या नावावर आमचा 750 स्क्वेअर फुटाचा प्लॉट हडप करून त्याच्या नावावर लावलेला आहे। या विरोधात मी ग्रामसेवक, हातकणंगलेच्या गटविकास अधिकारी शबाना मोकाशी, ॲडिशनल CEO अरुण जाधव साहेब आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेय एस या सगळ्यांशी गेली 2 वर्ष झालं पत्रव्यवहार करतो। कुणीही मला उत्तर देत नाहीत अथवा माझं कामही करत नाही। खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, लोकायुक्त, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, अप्पर तहसीलदार या सगळ्यांशी पत्रव्यवहार केला आहे। लोकशाही दिनात निवेदन दिलेलं आहे, तरी मला कुणीही उत्तर दिलेलं नाही। गेल्या वर्षी या संदर्भातच मी 20 फेब्रुवारीला उपोषणावर बसलो होतो, 20 फेब्रुवारी 2024 रोजी। त्यावेळेला तत्कालीन CEOंनी मला जलद न्यायाची हमी देऊन उपोषण मागं घ्यायला लावलं होतं व तुम्हाला लवकरात लवकर निर्णय देतो असं सांगितलं होतं। त्यानंतर माझं लेखी म्हणणं घेतलं होतं, ग्रामपंचायतीचं लेखी म्हणणं घेतलं होतं। ज्याच्या नावावर सरपंचानं हा प्लॉट केला आहे त्या घरगड्याच्या नावानं घरगड्याचं लेखी म्हणणं घेतलं होतं आणि 2-3 दिवसात निकाल देतो, 15 आठवड्यात निकाल देतो, आठवड्यात निकाल देतो असं सांगितलं। वर्ष झालं तरी निकाल दिला नाही, म्हणून आज परत मी 4 एप्रिलला उपोषणाला बसलो आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये CEOंची जी कार्यपद्धती आहे ती अतिशय चुकीची आणि वाईट आहे, त्याचा मला फार वाईट अनुभव आलेला आहे आणि म्हणून मी त्यांच्या कार्यपद्धतीच्या विरोधात आज उपोषणाला बसलो आहे। CEO या प्रकरणामध्ये का मला उत्तर देत नाहीत किंवा कारवाई का करत नाही, या भूखंडामध्ये त्यांचा किती वाटा आहे असाही प्रश्न मी आज त्यांना विचारत आहे। ते CEO कोणासाठी नोकरी करतात, जनतेसाठी करतात का सरपंचांसाठी करतात? CEOंना जे शासन गल्लेट्ट वेतन, बंगला, गाडी, नोकर ते देत आहे, हे अत्याधुनिक मोबाईल ह्या सेवा शासन त्यांना का देत आहे? जनतेच्या तक्रारी सोडवण्यासाठी देते ना, का सरपंचाची नोकरी करण्यासाठी देते? यापैकी ते कुठलंही माझं काम करत नाहीत। ते त्यांना भेटायला गेल्यानंतर भेटीच्या दिवशी, भेटीच्या वेळातसुद्धा ते अचानक कार्यालयातनं गायब होतात। कुठे जातोय, कशाला जातोय किंवा परतणार कधी, संभाव्य वेळ यावर ते कुठलाही निरोप ठेवत नाही। त्यामुळे मला आणि माझ्यासारख्या येणाऱ्यांना अनेकांना दिवसभर तिष्ठत बसावं लागतं, असं वारंवार त्यांना भेटीला गेल्यानंतर अनुभव येतो। त्या दप्तर दिरंगाईचा कायदा आहे, सेवा हमी कायदा आहे, शासनानं 100 दिवसाचा नियोजनबद्ध कालावधीचा एक कृती कार्यक्रम आखलेला आहे। त्याचा कुठलीही अंमलबजावणी कोल्हापूर जिल्हा परिषदेकडनं होत नाही, तर हा कायदा कोणासाठी आहे? कोल्हापूर जिल्ह्यासाठी नाही का? हे शासनानं जे जनतेच्या सोयीसाठी तक्रार निवारणासाठी नियम केलेत, त्या नियमाची अंमलबजावणी कोल्हापूर जिल्हा परिषदेकडनं काय होत नाही? या माझ्या कुठल्याही पत्राला उत्तर न देणारे ग्रामसेविका आमच्या तिळवणी गावच्या सुजाता कुमार कांबळे, गटविकास अधिकारी शबाना मोकाशी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव यांच्यावरती कार्तिकेय एस हे कुठलीही कारवाई करत नाही। ज्यावेळेला गेल्या वर्षी मार्च महिन्यामध्ये CEOंनी कोल्हापूर जिल्हा परिषदेचा कारभार घेतला, त्यावेळेला पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी जाहीर केलेलं होतं, माझ्याकडे त्याचं कात्रणसुद्धा आहे, की कुठलीही फाईल 2 दिवसापेक्षा जास्त टेबलवर जर राहिली तर त्याच्यावर मी कारवाई करणार। CEOंच्या टेबलवर माझं पत्र गेल्या वर्षी 14 जूनला मी त्यांना दिलेलं पत्र, अजून त्यांनी मला कुठलंही उत्तर दिलं नाही। 2 दिवस फाईल राहिली तर कारवाई करणारे म्हणणारे CEO, आता CEOंवर कोण कारवाई करणार?
म्हणून मी विभागीय आयुक्तांकडे जवळजवळ 1.5-2 महिने झालं सीईओना निलंबित करण्याची मागणी केली आहे. त्यांच्याकडूनही मला कुठलंही उत्तर आलेलं नाही. आणि या सगळ्या सीईओंच्या अमानवी, माझ्यावर अन्यायकारक आणि जुलमी कार्यपद्धतीच्या विरोधात मी आज उपोषणाला बसलो आहे. हा प्रश्न जर सुटला नाही तर मला आमरण उपोषण करावं लागणार आहे. आणि सीईओंची इच्छाच असेल तर त्यांच्या नावाने मी सुसाईड नोट लिहून सुद्धा द्यायला तयार आहे.